पण युट्यूबर्स होती, ही इंस्टाग्रामला रील स्टार होती. हिचा नवरा आणि ही दोघं मिळून हे छान व्हिडिओ बनवायचे. छान त्यांचं लाईफ चालू होतं. अगदी गरिबीतनं दोघंही वर आले. काय तिला दुर्बुद्धी सुचली आणि नवऱ्याच्या मित्रासोबतच तिने अफेअर केलं. त्याच्यानंतर त्यांचं ते आता अफेअर होतं की तिच्या नवऱ्याने तिला व्हिडिओसाठी ते कंटेंट तसं करायला सांगितलं होतं हे माहिती. बराच वेळा आपण बघतो की महिला काय होतं माहिती का, वैवाहिक पुरुषांसोबत त्यांचे लग्न झालेले असताना किंवा सिंगल असतात त्यावेळेला त्या वैवाहिक पुरुषांसोबत परपुरुषासोबत संबंध जोड, म्हणजे मामीच पळून नेली त्याने, तिच्यासोबतच मामीसोबतच संसार थाटला. अगदी त्यांना मुलगी सुद्धा झाली एक. म्हणजे असे काही लोक असतात की त्यांना लाज शरम काही नसतं. माझे 3 लग्न झाले, माझे 4 लग्न झाले, माझे 10 लग्न झाले. असं बायकांना मला म्हणायचंय, बाई ग कामं करा, तुमची कामं करा ग माई, कळलं ना, कामधंदे करा, तुमचं बघा. माझ्यावर बोलणं सोडून म्हणजे ज्या वेळेला हा तिच्या संपर्कात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करायला लागला त्यावेळेला घरच्यांनी मला सांगितलं तुम्ही थोडंसं लक्ष घाला. आणि मी तिचा नंबर काढून तिच्याशी बोलले. त्यावेळेला तिने मला सगळी हकीकत सांगितली. म्हणजे चुकी दोघांची होती, एकाचीच आहे असं नाही, परंतु ह्याची त्याच्यामध्ये जास्त चुकी होती. कारण हाच ती एका ऑफिसमध्ये कामाला असताना तिच्या मागं लागला होता. नंतर तिला खूप त्रास दिला याने, म्हणजे अक्षरशः तिचं लग्न झालेलं होतं तर तिला डिवोर्स घ्यायला लावला. नंतर याचं पहिलं लग्न झालेलं असताना याने तिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. आणि म्हणजे बेकायदेशीर लग्न झालेलं असताना बेकायदेशीर सगळं माहिती असताना ऋणाचं मला माहित नाही का, ऋणाचा नवरा काय करतो काय, मी बोलले अजून नाही. अरे प्रत्येकाला असतं, ठीक आहे, तू केलंय ना ते कर. नाही बोलणार मी, कारण माझ्या लेकी तुला माऊ म्हणत होत्या, त्याची लाज वाटू दे तुला जरा. तू काय 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 सांगते ना त्यांना, जरा तरी लाज वाटू दे. हा ती एक शेंबडी बाई कोण आहे काय माहित नाही कुठली आलेली. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आणि तिने मला स्वतः सांगितलं होतं की मी त्याच्या संपर्कात नाही, तोच माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतो, तोच माझ्या घरी येण्याचा प्रयत्न करतो, माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना ब्लॅकमेल करतोय, तोच आम्हाला त्रास देतोय. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच. विषय असा आहे की मी थंबनेल जे लावलेलं आहे तुम्ही बघितलं असेल, ही मालती आहे आणि ही यूपी बिहारची मालती होती. तर ही पण युट्यूबर्स होती, ही इंस्टाग्रामला रील स्टार होती. हिचा नवरा आणि ही दोघं मिळून हे छान व्हिडिओ बनवायचे. छान त्यांचं लाईफ चालू होतं. अगदी गरिबीतनं दोघंही वर आले होते आणि चांगलं चालू होतं. हे सगळं काही चालू असताना काय तिला दुर्बुद्धी सुचली आणि नवऱ्याच्या मित्रासोबतच तिने अफेअर केलं. त्याच्यानंतर त्यांचं ते आता अफेअर होतं की तिच्या नवऱ्याने तिला व्हिडिओसाठी ते कंटेंट तसं करायला सांगितलं होतं हे माहिती नाहीये. परंतु त्यानंतर असं झालं की बाबा त्याने तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं आणि तिचं लग्न लावून दिल्यानंतर तिला भरपूर ट्रोल झालं सगळीकडनं. आणि ट्रोल झाल्यानंतर मात्र त्या मालतीने स्वतःचा जीव गमावला, स्वतः लटकून घेतला आणि तिचा जीव तिने गमावला. यालाच धरून आजचा विषय आहे की बराच वेळा आपण बघतो की महिला काय होतं माहिती का, वैवाहिक पुरुषांसोबत त्यांचे लग्न झालेले असताना किंवा सिंगल असतात त्यावेळेला त्या वैवाहिक पुरुषांसोबत परपुरुषासोबत संबंध जोडतात आणि त्यामध्ये त्यांचीच बदनामी होती, त्यांनाच त्यांचा जीव हकनाक गमवावा लागतो. हे आतापर्यंतच्या केसमध्ये अगदी प्रामुख्याने लक्षात आलेलं आहे. माझ्याकडे तरी आलेल्या सर्वच केसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की ज्या वेळेला तिला समजावतो ती ऐकत नाही आणि कालांतराने तिला आपला जीव गमवावा लागतो. तर अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. परंतु महिलांना मात्र त्याचं काही एक गांभीर्य नाहीये. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यावरती पट्टी असती, ते अजिबात कुणाचं ऐकायला तयार नसतात, धुंदी असते म्हणायला हरकत नाहीये. आणि ज्या वेळेला त्यांना हे कळतंय की माझं चुकलेलं आहे किंवा आता मला समाज वेगळ्या नजरेने बघतोय, स्वीकारत नाहीये, तर त्यावेळेला मात्र त्यांना जीव गमावा लागतो. काही असतात निर्लज्ज, त्या रोहित सारखे, तर नाही का तो रोहित, आणि काय तिचं नाव आहे तुम्हाला जर आठवत असेल तर टाका, की स्वतःच्याच काय बोलतात ना त्याच्या म्हणजे मामीच पळून नेली त्याने, तिच्यासोबतच मामीसोबतच संसार थाटला. अगदी त्यांना मुलगी सुद्धा झाली एक. म्हणजे असे काही लोक असतात की त्यांना लाज शरम काही नसती. आणि हो प्रज्ञा, रोहित आणि प्रज्ञा म्हणजे इतके बिनलाजी लोक आहेत ना की तो मुलगा असून सुद्धा, म्हणजे तो ज्या खरात मम्मीचा मुलगा आहे ना तो मुलगा असून पण त्याने अजूनही लग्न केलेलं नाहीये. तो मुलाचा चांगला सांभाळ करतोय,
चांगल्या पद्धतीने, परंतु हे मात्र बिल्लाजासारखे सोशल मीडियावर टाकतात शिवाय, आणि सोशल मीडियावर पण हे आवडतं लोकांना आणि ते छान बघतायत, मस्त त्याला स्वीकारतायत की त्यांच्या व्हिडिओला टाकल्याबरोबर अवघ्या काही मिनिटांमध्ये अगदी हजारो व्ह्यूज असतात. तर असे निर्लज्ज बघणारे पण लोक आहेत, आणि मला असं वाटतं की निर्लज्जपणा करणाऱ्या लोकांची तर काही संख्या कमी नाहीच आहे. तर माझ्यावर बरेच काही लांछन लावण्यात येत आहेत, लावतायत. मी त्याच्यावर उत्तर देत नाही, कारण आपण जर ते नाहीये तर आपण आपल्याला का लावून घ्यायचं, या मताची मी आहे. काय माहिती का, माझे 3 लग्न झाले, माझे 4 लग्न झाले, माझे 10 लग्न झाले, असं बायकांना मला म्हणायचंय, बाई ग कामं करा, तुमची कामं करा ग माई, कळलं ना, कामधंदे करा, तुमचं बघा, माझ्यावर बोलणं सोडून द्या. मी तुमच्यावर बोलतही नाहीये, कारण तुमची ती पात्रताच नाहीये तुमच्यावर बोलायची. मी तुमच्यावर बोलावं ना, ही तुमची पात्रताच नाहीये. ज्यांची पात्रता आहे मी त्यांच्यावर नक्कीच बोलते, पण ज्यांची पात्रता नाहीये ना, मला पब्लिक पण सांगतं, ताई तुम्ही कुणावर बोलताय, का तुमचं तोंड घाण करताय. आणि मी अगदी म्हणजे त्या गोष्टी फारच जपत असते की हा बरोबर आहे, नाही बोलायचं आपल्याला या विषयावर किंवा या व्यक्तीवर. तर मी माझ्या जे कहाणी माझ्या संघर्षाची, याच्यामध्ये मी एका माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की माझं सेकंड मॅरेज झालेलं होतं, ते घरच्यांच्या संमतीने झालं होतं, अगदी सासरच्या आणि माहेरच्या दोघांच्याही संमतीने झालं होतं, परंतु त्याच्यामध्ये काही अटी शर्ती आम्ही टाकलेल्या होत्या, कारण मला माहित होतं हा समोरचा व्यक्ती फसवतोय. आणि लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याची बायको येऊन मला भेटली होती आणि तिने मला सगळी हकीकत सांगितली की हा माणूस फसवतोय तुम्हाला, याने माझ्याकडनं डिवोर्स घेतलेला नाहीये ताई. तिने अगदी माझ्या ऑफिसला येऊन सांगितलं होतं, आणि ते आमचं अगदी काही दिवसातच ते मोडलं होतं. तर हे मी सांगितलं होतं, त्यामुळे मला या गोष्टीची भीतीच नाहीये, कर नाही त्याला डर कसला, बरं का. आणि शिवाय तिथला गाववाला होता तो, त्याच्या नाकावर टिचून मी तिथं त्याच्यानंतर सुद्धा 5 वर्ष राहिली, कारण मी चुकीची नव्हती. हा, तर कोण गेलं होतं मला सांगा, 12 वर्ष कोंडून ठेवलं, तर मग ती सोशल मीडियावर कशी काय झळकत होती दररोज, ती एवढी खुश कशी काय होती. काही पण आपलं कोणीतरी काही सांगतं त्याच्यावर ऐकावं, कोर्टात केस चालू आहे, सिद्ध झाल्यानंतर कळेल तुम्हाला, एवढी आनंदात कशी काय ती. 12 वर्ष कोंडून ठेवलं, तिच्या लग्नाला नेमकी किती वर्ष झाले होते, आणि तिला 12 वर्ष कोंडून ठेवलं होतं. काहीही बोलावं, याला काही अर्थ आहे का. मला वाटतं ज्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये ज्या केस आहेत ना, त्या संदर्भात नाही बोललेलंच बरं का. उगाच कुणाला तरी सपोर्ट करायचा म्हणून आपण बोलायचं, हे चुकीचं आहे, हे असं बरोबर नाही. आणि ते काय ना लावत जात आहेत माझ्यावर, लांछन लावत जात आहेत, पण मी, कारण माझं जे काय आहे ना खुली किताबी आणि अगदी समाजाच्या समोर आहे. त्याच्यामुळं मी नाही घाबरते कुण्या गोष्टीला. मी जिथं राहते ना, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सोसायट्या आहेत. आतापर्यंत मी जिथंही राहिलेत ना, तिथं सोसायट्या आहेत, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, माझे विरोधक इतके आहेत ना की त्यांचं इतकं बारीक लक्ष. खरं तर माझा तो अभिव्यक्ती स्वतः आहे, मी करू शकते काहीही, मला कोणाचं बंधन नाहीये. परंतु ज्या वेळेला आपण समाजामध्ये काहीतरी काम करतोय ना, तर आपल्याला ह्या रीती रिवाज, हे बंधनं हे पाळल्याच गेली पाहिजेत, या मताची मी आहे, आणि मी ते पाळते. अगदी आता तर तुम्हाला सांगते ना, असा माणूस माझ्या मागे लागलेला आहे ना की मला काहीच कमी पडणार नाही, परंतु मी कुणाचा संसार तोडणारी बाई नाहीये. बरं, त्या व्यक्तीवर मी गुन्हे पण दाखल करू शकते. न गुन्हे दाखल करण्याचं कारण, त्याच्यापेक्षा जास्त माझा त्याच्या घरच्यांशी संबंध आहे. त्याची बायको, त्याची आई, बाप, बहिणी माझ्या संपर्कात होत्या. आता मी बोलत नाही त्या लोकांशी, कारण हा त्रास द्यायला लागला. मी त्यांना सांगितलं याला समजावून सांगा, आणि त्या लोकांनी काय होतं, त्याला घाबरतात सगळे. तो घरात आहे ना विचित्र राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यामुळं घरातली माणसं आहे ना त्याला घाबरतात. आणि त्याच्यामुळं मला त्याच्या घरच्यांचा राग आला की मी तुम्हाला स्वतःहून सांगते की त्याला समजावून सांगा, तो असा वागतोय. तर तो तुम्ही, आणि म्हणजे बायकोला तर तिला सांगण्याचा प्रयत्न केला मी, तर याने अक्षरशः रात्रभर तिला मारली होती म्हणतात. ती बोलायला गेली त्याला की त्या बाईने आपल्याला एवढी मदत केलेली आहे, त्या बाईनं इतकी आपल्याला, ज्या वेळेला कुणीच आपल्यासाठी उभं राहिलं नाही त्यावेळेला ती बाई उभी राहिली, असं तुम्ही करू नका. तर त्यावेळेला, आणि ते पण माझ्या लेकीने तिला सांगितलं होतं फोन करून की तुम्ही त्यांना समजावून सांगा, परत जर असं घडलं तर आम्ही केस करू त्यांच्यावर. माझ्या मम्मीला अजिबात त्रास द्यायचा नाही, ना माझ्या मम्मीला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना आम्हाला इंटरेस्ट आहे. आणि ज्या वेळेला
तिने त्याच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिला रात्रभर मारली असं मला त्याच्या घरच्याच लोकांकडनं कळलं होतं की खूप त्रास दिला त्यानं. म्हणजे काय माहिती का, या कारणामुळं मी त्याच्या म्हणजे कायदेशीर त्याच्यावर कारवाई करत नाही. जाऊ दे मरू दे, त्याच्यावर बऱ्याच केस ऑलरेडी आहेत. जर मी केस केली ना तर याच्यावर मोक्का लागेल आणि आयुष्यभरासाठी हात जाईल. आणि ती बायको आहे ना बिचारी, तिचा लय जीव आहे तिच्यामध्ये, खूप जीव आहे तिचा. कारण ती माझी एकेकाळी खूप चांगली मैत्रीण होती. मी तिच्याशी बोलायची ना तर तिने मला सांगितलेलं की किती, कारण ह्याच्या अगोदर पण त्याने एक लग्न केलेलं होतं. ते लग्न केलेलं ती बाई त्याला सोडून निघून गेली, कारण याच सगळ्या गोष्टींना ती वैतागली होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला हा परत तिच्या संपर्कात जायचा प्रयत्न करायला लागला त्याच वेळेला त्याच्या घरच्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली होती की तुम्ही बघा म्हणून, जर त्यांच्याशी बोलताय तर त्यांना समजावून सांगा. आता ती गेली तर जाऊ दे, कशाला तिला आणता, तिच्यामुळे हे ना आम्हाला, म्हणजे बायको म्हणती ना मला याने कधी कुठं फिरायला नेलं, बहिणी म्हणतात आमच्या कुठल्याच शुभ कार्यामध्ये तो सहभागी होत नव्हता, आला तरी पाहुण्यासारखा यायचा आणि लगेच जायचा, कधीच आम्हाला वेळ देत नव्हता, कधीच घरात थांबत नव्हता, रात्रंदिवस त्या बाईच्या घरी असायचा. परंतु काही झालं नंतर ते त्याच्या बायकोने मारलं तिला, त्या दोघींची भांडणं झालीत. मग नंतर ती म्हटली तू माझ्याकडेच राहायचं, घरी जायचंच नाही. आणि त्याच्यानंतर मग ती निघून गेली त्याला सोडून, असं काय ते झालेलं. आणि तिला ते कारणच पाहिजे होतं, कारण तिलाही त्याला सोडूनच जायचं होतं. ज्या वेळेला मी तिच्या म्हणजे ज्या वेळेला हा तिच्या संपर्कात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करायला लागला त्यावेळेला घरच्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडंसं लक्ष घाला. आणि मी तिचा नंबर काढून तिच्याशी बोलले. त्यावेळेला तिने मला सगळी हकीकत सांगितली. म्हणजे चुकी दोघांची होती, एकाचीच आहे असं नाही, परंतु ह्याची त्याच्यामध्ये जास्त चुकी होती. कारण हाच ती एका ऑफिसमध्ये कामाला असताना तिच्या मागं लागला होता. नंतर तिला खूप त्रास दिला याने, म्हणजे अक्षरशः तिचं लग्न झालेलं होतं तर तिला डिवोर्स घ्यायला लावला. नंतर याचं पहिलं लग्न झालेलं असताना याने तिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. आणि म्हणजे बेकायदेशीरित्या लग्न झालेलं असताना बेकायदेशीरित्या तुम्ही एवढी हिंमत करताय की कोर्ट मॅरेज करताय. आणि याची अक्षरशः याचं जे काही पद होतं ना याला ते गमवावं लागलं त्याच्यामुळं. कारण कसं असतं माहिती का, प्रतिज्ञापत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरता त्यावेळेला तुम्हाला त्या उमेदवारी अर्जामध्ये सर्व काही माहिती टाकावी लागते. आणि याने कोर्ट मॅरेज केलेलं होतं म्हणल्यावर याने ती माहिती लपवली होती आणि मग त्याला तो राजीनामा द्यावा लागला त्याच्या पदाचा. तर अशा याच्या आयुष्यामध्ये घटना घडलेल्या असताना सुद्धा हा वारंवार तेच करतोय. तर मला सांगायचंय बाई ग, तुम्ही असं काहीही करण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या बाबतीत तरी तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. आणि मी फार विचित्र बाई आहे, मी काहीच लपून ठेवत नाही. कर नाही त्याला डर कसला, मी वारंवार सांगत असते, सांगत आली आणि याच्यानंतरही सांगत राहणार. मी अशीच आहे. तर काय करू लपडी, मला सांगा ना. पोरी लग्नाला आल्यात माझ्या, लपडे करायचे एक वय असतो, त्या वयात नाही मी लपडी केली. काय करू आता लपडी, नाही का. तर आता जावई येतील मला, तर मला माझ्या मुलींची लग्न होऊ नयेत, माझ्या मुली चांगल्या घरामध्ये त्यांना स्थळ मिळू नयेत. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी बदनामीचं सत्र चालू केलेलं आहे. कदाचित त्यांच्या पोटीपाटी नसेल अवलादी, त्याच्यामुळे ते असं करतायत. कारण त्या इतक्या चुकीच्या असताना सुद्धा मी त्यांच्यावर काहीच बोलले नाही. अक्षरशः मला ज्या काजल पुणेकरकडे पाठवलं होतं ना, मी आज सांगणार, कारण जर काहीच कारण नसताना माझ्यावर तुम्ही लांछन लावताय ना तर मी पण ऐकून घेणार नाही विनाकारण. दररोज उठलं की माझ्या नावाने भुकायचं. कुत्रे पण तुमच्यापेक्षा कमी भुकत असतील. माणसाचा जन्म भेटलाय ना तर माणसासारखे जगा ना, काय कुत्र्यासारखे भुकताना. अख्खी टोळी पण ती तयार केली आणि तुमच्या टोळीला तुम्हाला मी घाबरेल असं तुम्हाला वाटत असेल ना, स्वप्नात पण याचा विचार करू नका. कारण मी काय कुणाची खाल्लेली नाही, बांधलेली नाही. मी काय कुणाचं खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे मी दबून राहणार नाही. बाकी तुम्ही फार प्रयत्न केलेत, अगदी माझ्या मुलींच्या पण. मला कळतच नव्हतं की का ती रुणाली माझ्या मुलींचे नंबर घेते, का ती त्यांच्याशी बोलते, का ती त्यांना फोनवर बोलतीये, किंवा का ती माझ्या घरी नाही का सारखीच येते. कदाचित तिला वाटत असेल एखाद्या दिवशी ताई घरी नसल्या म्हणजे मुलींशी नाही का पर्सनल काहीतरी बोलता येईल किंवा काय. असं बऱ्याच वेळा मुलींच्या फोनवर फोन करून मला नंतर मग म्हणायचे मम्मी घरी आहे का. मग पोरीने म्हटलं आहे की मग म्हणायचं ती दे मम्मीकडं, किंवा फोन करून तिला काय चाललं मग पिल्ले तुझं, काहीतरी ती सांगेल का तिचं लफड आहे कुठं किंवा काय. अरे काय हे असले फालतूपणा करताय, काय किती करावा, किती फालतूपणाला पण काही लिमिट असतं ना. तुमचं सगळं बाहेर पडतंय तरी तुमच्या तोंडाला तुम्ही कुलूपच लावत नाहीये. तुमच्या पण पोटीपाटी आहे ना, तुमच्या सुद्धा पोटीपाटी आहेत ना. कुणाच्या तरी मुली त्यांच्यापासून लांब करायच्या, त्यांच्या विरोधात उभं करायचं. माझ्या मुली त्या तलवारी घेऊन कापतीनच आहे काय काला. संगीता वानखेडच्या पुरी आहेत त्या, साध्या सुद्धा नाही. परवाच्याच दिवशी एका दादानी फोन केला, पत्रकार दादानी, कारण महिलदादा लांडगे यांच्या एका कार्यकर्त्याने इथे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान सोहळा ठेवला होता आणि त्या ठिकाणी माझाही सत्कार त्यांनी केला होता ट्रॉफी देऊन. तेव्हा माझ्या लेकीला बोलायला सांगितलं होतं तिथं की तुला काय वाटतं तुझ्या आईबद्दल. इमिजिएटली अगदी
0 मिनिटात मध्ये माईक हातात घेऊन माझ्या लेकीने तिचं मनोगत व्यक्त केलं होतं. तर त्या दादांनी तो व्हिडिओ पाहिला आणि म्हटले, ताई मी ज्या वेळेला तो व्हिडिओ बघितला ना, म्हणले एवढं कौतुक वाटलं ना मला की अरे एवढं गोड लेकरू ताईचं. माझ्या लेकींना माझ्या कोणत्या भानगडीत कधी पडते या सोशल मीडियाच्या, पण त्यांचं आयुष्य लांब आहे आणि मी त्यांना लांबच ठेवलेलं आहे. एकदा एक चुकी केली होती, त्याच्यानंतर मी कधीच त्यांना तेच विजयाताईंच्याबद्दल माझ्या लेकीने म्हणजे त्यावेळेला भावनिक झाले होते मी आणि कुठेतरी मला नाही सुचलं त्यावेळेला आणि ते माझ्याकडून चुकी झालेली. त्याच्यानंतर माझ्या लेकी कधी आल्या त्या तरी त्या मस्करीच, म्हणजे बारकी जर कधीतरी आलीच, म्हणजे आता तर ती अजिबातच नाही, मीच नाही येऊ देत तिला आणि ती पण येत नाहीये, परंतु ती कधी आली ना तरी सुद्धा कॉमेडी वगैरे बस एवढंच. ती कधीच कुणाला काय त्या बोलणार ते माझे संस्कार पण नाही. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न करा. त्या काजल पुणेकरच्या याच्यामध्ये मला जायला सांगितलं, काय झालं होतं, स्वतःच बोलायचं ना, का बरं तिच्या बाबतीत बोलत नाही, बोल की बाई तू. का मला जायला सांगितलं होतं तिथं, का मारलं काजल पुणेकरला घरात घुसून, का मारलं एका पुरुषाने आणि एका स्त्रीने घरात घुसून रात्री 12:30-1 वाजता का मारलं, याची नोंद आहे. मी कुणावरही कधी आरोप करणार नाही, याची नोंद आहे. धायरी पोलीस याला वारजे पोलीस स्टेशनला याची नोंद आहे बरं का. आणि ते पोलीस हिच्यावर गुन्हे दाखल करून घेत नव्हते म्हणून माझ्या मागे लागल्यात. मी हिचे फोन उचलत नव्हते, माझ्याकडे डिटेल आहे. मला ज्या वेळेला ही गोष्ट कळली ना, मी हिचे फोन उचलत नव्हते की हे असं झालेलं आहे. तर काय झालेलं होतं, तर हिचं एका लग्न झालेल्या पुरुषासोबत त्या काजल पुणेकरचे संबंध आहेत. असू दे, ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मला काही घेणं नाहीये, परंतु त्याच्यासोबत संबंध आहे. तो मुलगा घरी जात नाहीये, हिच्यासोबतच राहतो. हिचं म्हणणं आहे मी त्याला गाडी घेऊन दिली, मी त्याला खर्च लावला, मी त्याला सगळं काही केलं, मी त्याचं सगळं काही बघते. आणि त्याच्यानंतर त्या मुलाने तो मुलगा हिच्या घरात होता म्हणून त्या मुलाचा भाऊ आणि बायको हिला घरात जाऊन त्या दोघांनी मारलं. हिने सांगितलेलं बरं का, ते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, हिने सांगितलेलं. शिवाय पोलीस स्टेशनला पण गेल्यावर तेच माहिती झालं की हिचं म्हणणं आहे माझ्यावर थुकली ती बाई, मला मिरची पावडर माझ्या टाकली, फार अवघड ठिकाणी मिरची पावडर माझ्या तिने टाकली, असं हिचं म्हणणं आहे. मला मारलं दोघांनीही. ज्या वेळेला पोलीस तिचे 2 दिवस तिचे पोलीस गुन्हे दाखल करून घेत नव्हते त्यावेळेला मला यांचा फोन आला की तिथे जा म्हणून. माझ्याकडे मेसेज सुद्धा आहे आणि फोनही आलेले. मला अजिबात जायची इच्छा नव्हती, कारण मी अशा केसमध्ये अजिबात इंटरफेअर करत नाही. कारण महिलांनी ते जपावं, अजिबात कुणाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नये, काही गरज नाही. मला हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मी खरी होते ना म्हणून त्याची बायको त्याच्याशी भांडत होती की त्या बाईने आपल्याला मदत केलेली आहे. असा मूर्खपणा आहे ना त्या बाईच्या सोबत तू करू नकोस. आणि अगदी त्याच्या घरचे सुद्धा माझ्या बाजूने उभे राहतील वेळ आली तर. पण हिला काय झालं, त्या बाईने घरात जाऊन मारलं. म्हणजे हे अशी तर तुमची टोळी आहे, निदान ती टोळी काय करते ते तरी बघा ना पहिलं, नंतर दुसऱ्यांवर लांछन लावा. मी गप्प आहे, त्याचा इतका गैरफायदा घेऊ नका. दररोज माझा खायचा उठून सणासुदीचा मला उगाच घाण बोलायला लावताय लायकी नसलेल्या बायका. तिथं मी गेले त्यावेळेला कळलं मला की हिला मारलेलं. ते पोलीस गुन्हे दाखल करून घेत नव्हते, पोलीस वेगळेच बोलत होते. अक्षरशः मी संगीताताई आठवले म्हणून आहेत, आठवले साहेबांच्या बहिणी, मी त्यांना फोन केला की ताई आपल्याला इथं करायचंय, जाऊ दे, ते चुकलेलं असेल तिचं, परंतु तिला असं घरात बसून मारणं कितपत योग्य आहे. यांनी बसून काय असेल ते मिटवायचं होतं. अर्ध्या रात्री तिच्या घरात येऊन मारलं त्यांनी. मी त्या ताईंना सुद्धा तिथं बोलून घेतलं, आणि आम्ही ते लोक येणार आहेत असं त्या लोकांचं म्हणणं होतं. गुन्हे दाखल करून घेतले ना यांनी, पोलिसांनी म्हटले थांबा ती लोक पण येत आहेत. मग आम्ही जेवण करून गेलो नव्हतं म्हणून आम्ही जेवायला गेलो तर त्या संगीताताई पोलीस स्टेशनला येऊन गेल्यात की मी इथं आले होते ताई, तुम्ही नव्हत्या. तेवढ्याच काळात मध्ये माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, चार्जिंग नव्हती त्याच्यामध्ये. दिवसभर पोलिसांनी आम्हाला बसून घेतलं. मी शेवटी पोलिसांना तयार केलं की बाबा तुम्ही गुन्हे दाखल करून घ्याच. त्यावेळेला ही काजल पुणेकर त्या पोराला म्हणते तू जर माझ्याकडे येत असतील आत्ताच्या आत्ता तर मी, आणि याला प्रूफ आहे ना, रुणाली सुद्धा आहे माझ्यासोबत होती की ह्या इकडून मला म्हणत होत्या की नाही त्या बाईवर अॅट्रॉसिटी दाखलच झाली पाहिजेत, काही कर पण अॅट्रॉसिटी दाखल कर त्या बाईवर. तिने तिला घरात घुसून मारलं. जरी तिच्या नवऱ्याचं नीचं अफेअर असेल ना तर ही कोणची पद्धत मारण्याची. आणि त्यानंतर मी ते करायला, म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये जेवतोय आणि ही त्या पोराला म्हणतील ती जर आत्ताच्या आत्ता माझ्याकडे आला ना तर बघ मी सगळं सोडून देते, मी तिच्यावर केस पण करत नाही, काहीच नाही. आम्ही वेडे होतो का तिथे गेलेले? म्हणजे स्वतःची पहिलं बघायचं ना काय ते, स्वतःच्या बायका ठेवल्यात ना सोबत त्या बघावं पहिलं, नंतर दुसऱ्यांवर लांछन लावावं.
कुणावर लांछन लावताय तुम्ही? कशामुळे लावताय? तुमच्या हातात मी आले नाही म्हणून? तुमची गुलाम मी झाले नाही म्हणून? नाही होणार, संबंध नाही. अजूनही आदरानेच बोलते, अरे तुरे अजूनही बोलले नाही. पण जर वेळ आली ना माझ्यावरती, जर आणली ना, तर ते पण करेल मी. दररोज उठायचं, सुटायचं, दररोज भुकायचं, माझ्या विरोधातले लोक जमा करायचे. मला काही फरक पडणार नाही, मला काही फरक पडणार नाही. सारे जमा केले तरी आणि त्या जरांग्याच्या मांडीवर जाऊन बसल्या तरी मला काही फरक पडणार नाही. माझा जो लढा आहे तो लढते मी. अन्याय तेथे हे अन्याय तेथे ब्रीदवाक्य, अन्याय तेथे प्रतिकार हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी जगते आणि वागते. मला गरज नाहीये कुठल्या झुंडीची, कुठल्या याची गटाची. आणि हे पाहिलंय त्या रुणालीने ना, वर्षभर पाहिलं. मला गरज नाही, मी एकटी सुद्धा कुठेही जाऊ शकते. मी कधीच कुठे ना कुठल्याच महिलेला घेऊन जात नाही. आपल्यामुळे कोणी अडचणीत नको यायला. वारे वा, कुठल्याही गोष्टीचं लिमिट असतं ना, लिमिट असतं. आणि शेवटी पोलीस ज्या वेळेला तयार झाले गुन्हे दाखल करून घ्यायला, पोलीस तयार झाले त्यावेळेला ही पोरगी म्हणते मला गुन्हे दाखल नाही करायचे. आम्ही वेडे संध्याकाळपर्यंत सकाळपासून तिथं बसलेलो. मग तुम्ही लफडे करायचे, तुम्ही रिकामे धंदे करायचे, आम्हाला तिथं बोलवायचं आणि आम्हाला तोंडावर पाडायचं. हे कोणचे? याच गोष्टीवर आहे ना ती मामुनी आणि ती रुणा सुद्धा आहे ना शिव्या देत होते साऱ्या रस्त्याने तिला. ज्या वेळेला घरी येत होतो ना, तर साऱ्या रस्त्याने ती रुणा पण शिव्या देत होती की आपण काय मूर्ख आहे का म्हणून. आणि ती मामुनी सुद्धा तेच म्हणत होती, ये एमपी को समझ में नहीं आता क्या, किसको भी मदद करती है, किसको भी इसके समझ में नहीं आता क्या, वो कैसी है. मला तर काय माहितीच नाही तुमचं काय आहे काय नाही ते, मला तर काय माहित नाहीये. मी कधीच तुमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये नाही. त्या तुमच्या ग्रुपच्या, तुमच्या गटाच्या, तुमच्या त्या मंचाच्या बायका, त्याच तुमचं चालू होतं बोलणं. मी तर काय कुणाला बोललेच नाही. हे असले यांचे ढंगडे, ती करिश्मी, हा साऱ्या जमान्याला माहिती तिचं काय ते. कुणाच्या बाजू घेताय तुम्ही आणि कुणाच्यासाठी मला भांडताय? कुणासाठी? काय मी तुमचं वाकडं केलं होतं? कोणत्या मी तुमच्या फटक्यात पाय घातला होता? मला काही घेणं नव्हतं. मी तुम्हाला फक्त एकच बोलले होते आणि ते तुम्ही मला शब्द दिला होता. तुम्ही मला शब्द दिला होता की माझी तिच्यावर मला गुन्हे दाखल करायचे आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर ही माझी शेवटची लाईव्ह असणार आहे तिच्यावर. तिथं गेल्यानंतर मग तुला काय करायचं ते कर, मला काही घेणं नाही. मग म्हणजे तुमच्याकडे जी केस आली ती चुकीची असेल ती बाई, आणि तिच्या विरोधातला माणूस जर माझ्याकडे आला तर मी ते घ्यायचं नाही का? मी तुमच्याबद्दल काही बोललेच नव्हते. मी तुमच्यावर काही तुम्हाला विरोधच केला नव्हता. कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ना, कुठल्याही गोष्टीला. की अरे किती वर्ष झालेत गड्या, मी ज्या वेळेला तुमच्याशी बोलत नव्हते तेव्हाही मी तुमच्यावर बोलणं सोडून दिलं होतं. मी कायदेशीर तुमच्यावर प्रक्रिया केली होती, गुन्हे दाखल होणार होते, परंतु तुमच्या मुलीला बघून मी दाखवले. अजूनही माझ्याकडे त्या आहेत. मी स्वतः जाऊन आले, अर्ज दिलेला. ज्या वेळेला गुन्हे दाखल करायचे का पोलिसांनी मला बोलवलं, मी त्यावेळेला स्वतः बोलले पोलीस स्टेशनला की नाही सर मला करायचं. त्यावेळेला मी तुमच्याशी बोलत पण नव्हती मी तुमच्याशी. स्वतः मी जाऊन सांगून आले पोलीस स्टेशनला की सर फाईलला लावा अर्ज, मला नाही गुन्हे दाखल करायचे. अरे जरा तरी माणसाने जनाची नाही मनाची ठेवावी की समोरची व्यक्ती जर आपलं नाव घेत नाहीये, ती जर आपल्याला बोलत नाहीये, किती भुकावतीच्या नावाने उठलं की एवढी मोठी कम्युनिटी छापायची माझ्या नावाने, मला 4 लग्न झाले म्हणून माझे. अरे स्वतःच्या पोटीपाटी आहे ना लेक बाळ, याचे परिणाम आहे ना माझ्या लेकींवर होतील. उगाच फालतू काही पण नाही बोलावं माणसानं. तोंड दिलं म्हणून काही पण भुकावं आणि बोलावं का? आणि ब्लॅकमेल करावं? तुमच्या अशा ब्लॅकमेलिंगला घाबरणारी मी आहे का? कुणाला धमक्या देताय तुम्ही? करोडो लोक विरोधात असताना त्यांना घाबरले नाही मी, आणि तुम्हाला 2-4 चिमट्यांना घाबरणार आहे का मी? ती वकील बाई काही घेणार नाही, ती लागली माझ्या नावावर काल भुकायला माझ्यावर उद्देशून. अरे काय घेणं आहे का तुमचं? तुम्ही बघा ना, तुमच्या फेदोड लागलेले ते धुवा. ते दिलं सोडून माझ्यावर भुकत बसताय. तुमचं चालू आहे ना, ते चालू द्या. माझ्यात नका बाबा हे करू, आणि मला नका ओढू त्याच्यात मध्ये. तुमच्या गटारीतमध्ये यायची इच्छा पण नाहीये माझी, आणि मी कधी सामीलही झाले नाही तुमच्या गटारीतमध्ये. नावं ठेवायचे, महिलांना नावं ठेवायचे, लाज वाटायला पाहिजे. आपण सुद्धा एक महिलाच आहे. स्वतः काय करतोय, स्वतः कुठल्या बायका आपल्या सोबत आहे हे बघावं ना. इतकं सगळं माहिती असताना ऋणाचं मला माहित नाही का? ऋणाचा नवरा काय करतो काय मी बोलले अजून नाही? अरे प्रत्येकाला असतं. ठीक आहे, तू केलंय ना ते कर,
नाही बोलणार मी, कारण माझ्या लेकी तुला माऊ म्हणत होत्या, त्याची लाज वाटू दे तुला जरा. तू काय 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 सांगते ना त्यांना, जरा तरी लाज वाटू दे. आणि तुझ्या मेलेल्या भावाची आणि तुझ्या आईची शपथ आहे तुला, तू खरं बोल फक्त, अजूनही खोटं सांगू नको माझ्याबद्दल. दोन वेळा माझ्या पोरी निघल्या तिच्या घरी की आम्हाला जाऊन विचारू दे तिला. मी 2 वेळा त्यांना थांबवलं की नाही जायचं. कशासाठी करताय सगळं? काय भेटणार तुम्हाला सगळं करून, मला साथ देऊन? मानसिक संतुलन स्वतःचं बिघडवायचं, दुसऱ्याचं बिघडवायचं. अरे ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणी कुणावर बोलायचं, काय करायचं. मी तुमच्यावर बोलले का? मी तुमच्यावर बोलले असेल त्यावेळेला मला म्हणायचं ना की तू आमच्यावर बोलती म्हणून. मला वाटतं जरा चुकीचं आहे, मी बोलणार त्याच्यावर. तुम्ही कोण मला सांगणार आणि मला अडवणार आहे? हा, ती एक शेंबडीबाई कोण आहे काय माहित नाही, कुठली आलेली. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. जळावं पण किती माणसाने समोरच्यावर, आणि कारण काय? इतका पैसा कसा आला आणि एवढी काय पैसा आला बाई माझ्याजवळ का? काय तू पाहिलंय माझ्या बँकेत मध्ये येऊन का? माझ्या घरात मध्ये पोते भरून ठेवलेले आहेत मी. म्हणजे मी चांगल्या घरात राहते तर तिचा, याच्या अगोदरही माझं घर चांगलंच होतं. याच्या अगोदरच्या घराचं पण भाडं माझ्या 20,000 रुपये होतं. फक्त ते सिटी मध्ये होतं, ते जरा हायफाय एरियामध्ये होतं, आणि हे थोडस अलीकडं आहे, त्याच्यामुळे याचंही भाडं तेवढंच आहे. भाड्याचंच घर आहे माझं, स्वतःच नाही. माझ्या मुलीची गाडी, माझ्या मुलीचा मोबाईल यांच्या मुलं. अरे रात्रंदिवस माझी लेक आहे ना, कष्ट करते. त्याच्यात नंतर माझ्या भावाने तो जिवंत असताना तिच्या गाडीचे पैसे भरले होते, त्याला ती गाडी घेऊन द्यायची होती. आमच्याकडे सगळं काही प्रूफ आहे, कधी गाडीचे पैसे भरले होते, गाडी कधी घेतलेली आहे. 1-1.5 वर्षानंतर गाडी घेतली आम्ही. त्यांनी गाडीचे पैसे कधी भरले होते ना, आम्ही गाडी कधी घेतली, आणि ती पण माझ्या आईने दिले तिला पैसे गाडी घ्यायला. त्यापुढे तो जो चाकांचा माझा विरोधक असेल ना, भुकत असेल माझ्यावर, त्याची तर काढणारच आहे. आता लय झालेलं आहे त्याचं. तुझं सगळं बाहेर काढणार मी, एवढं लक्षात ठेवा. आता तुला लय माफ केलं मी, लय दिवस झाले तुला सांगते मी की विनाकारण मला त्रास देऊ नको, विनाकारण मला त्रास देऊ नको. हा, तुझी जी गेली ना ती काय माझ्यामुळे नाही गेलेली, ती ऑलरेडी अगोदरच गेली होती तुझ्या बायकोने मारलं म्हणून. हा, फक्त मी तिला समजावून सांगितलं आणि ते तिला पटलं मी सांगितल्यानंतर. आणि तिने मला स्वतः सांगितलं होतं की मी त्याच्या संपर्कात नाही, तोच माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतो, तोच माझ्या घरी येण्याचा प्रयत्न करतो, माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना ब्लॅकमेल करतोय, तोच आम्हाला त्रास देतोय. त्यामुळे तुझं आहे ना आता काय आहे ते साताऱ्याचं बिताऱ्याचं प्रॉपर्टी का तू सोडून दिली मित्राला? मी सगळं काढणार आहे, सगळं काढणार मी, एवढं लक्षात ठेव. शिवम दादा अगदी मी तेच करणार आहे. आता कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ना. मी तसं रुपालीताई चाकणकरांना अर्ज देऊन आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू म्हणून. मला कुणावरही कारवाई करायची नव्हती, परंतु या आहे ना हे सोडतच नाहीये. यांना असं वाटतं नाही, बोलतच नाही आपल्यावर, म्हणजे मी घाबरली. अरे तुम्ही कोण चिनपाट्या हो, तुम्हाला घाबरायला? कोण तुम्ही शेपड्या? अवकात आहे का तुमची? हो अगदी मला माहिती आहे. जरांगेवरून फोकस बाजूला करण्यासाठी त्यांनी, कारण मागच्या वेळेस पण त्या बाईने तोच तमाशा घातला. मी 2-3 दिवस तिच्यावर व्हिडिओ सोडत बसले आणि माझा फोकस हटला ना त्याच्यावरून. त्यांचं तेच चालू आहे. कारण ऋणा पण नाही का दररोज रात्रंदिवस त्या जरांगेचे स्टेटस ठेवत होती, तरी मला कधीच मी तिला म्हटलं नाही की तू माझ्या घरी घेती आणि तू का बरं नाही. ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पण ते मला आत्ता कळायला लागलं की हे लय मोठं षडयंत्र आहे. हे फक्त एवढ्यावर त्या मंचापुरतं मर्यादित नाहीये, हे लय मोठं आहे, लय मोठं षडयंत्र आहे. आता ते कुणाशी हातमिळवणी केलेली माझ्याबद्दल, कुणाशी काय, मला कसं बदनाम करायचं, मला कसं बर्बाद करायचं, कसं माझ्या लेकींची लग्न होऊ द्यायची नाही, इथपर्यंत यांनी विचार केलेला आहे. माझ्या लेकींना चुकीच्या मार्गाला लावायचं इथपर्यंत. अरे लाजा धरा जरा, लाजा धरा. त्या संगीता वानखेडेच्या पोरी आहेत, त्या चुकीच्या मार्गाला कधीच जाणार नाहीत. खड्ड्यात गाडतीनच एखाद्याला त्यांना आडवा आलं कुणीतरी, इतक्या बेकार आहेत त्या.
कधी मी कुणावर बोलले का? एक चुकी झाली बाबा, आपण विनाकारण त्या गच्ची प्रकरणात मध्ये मी गेले, नसलेल्या भानगडी वाढल्या विनाकारण. म्हणजे ते मी आणि विजयाताई आम्ही दोघींनीही आमच्या चुका मान्य केल्या, त्यांनी त्यांची चूक मान्य केली, मी माझी मान्य केली. आम्ही दोघींनी एकमेकीला माफ केलं. ते आमचं आम्ही बघू ना काय करायचं ते. बरं, कायदेशीर जी आमची प्रक्रिया आहे ती चालूच आहे, तिथं काय माघार घेतलेली नाही अजून. ते आम्ही एकमेकांना बोलतो ते सुद्धा खपत नाही. हा, अरे त्या बाईला मानलं पाहिजे. इतकं झाल्यावर एखाद्या बाईने ना त्यांची तब्येत किंवा त्यांचं जे काय होतं ना तिथं जीव गेला नाही त्या बाईचा, नाही 302 लागली असती सगळ्यांवर. आता त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ते पण कळायला लागलं, हे सगळं करणारा. म्हणजे ज्या वेळेला स्वतःवर येऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांना मदतीचा आव आणला, आणि आता ज्या वेळेला त्या खरं बोलायला लागल्यात त्यावेळेला वेडी झाली, सायको झाली, तिचं काय कळत पण नाही. ती सगळ्यांना वेड लावेल ती अशी. थांबा जरा, कळेल तुम्हाला काय आहे ती. वेडी झाली का ती? तिला वेड करण्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला होता, पण तिने तिचं संतुलन बिघडू दिलं नाही. मानलं पाहिजे त्या बाईकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी. तिनं तिचं मानसिक संतुलन बिघडू दिलं नाही. ती शांत राहिली, संयम तिने धरला, संयमाने तिने बरोबर वेळ आल्यावर तिने सगळं बाहेर काढायला लागली. कोणत्याही गोष्टीला वेळ येऊ द्यायची असते एवढं लक्षात ठेवा. आणि हे त्यांच्याकडनं विजयाताईकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी केलाय पूजा पाटील ताई, मी अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला, आणि त्यांनी सांगितलंय की 100% ताई मी जुने अर्ज केलेले होते ते पण दिले, कारण मला नव्हतं करायचं. पण जर तुम्ही वारंवारतेच काहीच संबंध नसताना, काहीच संबंध नाहीये, काही घेणं देणंच नाहीये. फक्त मला सांगा तुम्ही, आज आपण किती घटना बघतोय. मी त्या करिश्माला अडवलं नाही, ती काय करते ते बिंदास कर बरं का. मी तिला अजिबात अडवलं नाही. तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ती त्या किरण्यासोबत राहील, नाही तर आणखी 4 जण ठेवून. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तिला, तिने अगदी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे वापर करावा. माझं काहीच म्हणणं नाही माझं. मी त्याला अडवलंच नाही तुला. परंतु माझं एवढं म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याने मला फोन केला की ताई माझा मुलगा माझ्या ताब्यात द्या, कारण त्या मुलावर ही जी करिश्मा नावाची आहे ना, ही त्या रेपिस्ट माणसासोबत राहते, ज्याच्यावर 4 रेपच्या केस आहे. अगदी हिने सुद्धा रेपची केस केलेली आहे त्याच्यावर, आणि तिला तो मुलगा आहे 5 वर्षाचा. मला सांगा, आज आपण किती घटना बघतोय अशा की त्या लहान मुलांवर सुद्धा लैंगिक अत्याचार होतात. तो मुलगा सुरक्षित आहे का तिच्याजवळ? मग तो बाप जर त्या मुलाला सांभाळायला तयार आहे, माझं म्हणणं होतं देऊन टाक त्या मुलाला. आणि त्यातच मला मग त्या पोरीने पण सांगितलं की ताई खरं आहे ही गोष्ट की तिने मला सुद्धा पैशासाठी विकलं होतं. अरे तू त्या उद्या लेकरालाही विकशील आणि तिने स्वतः कबूल केलं की हो, आणि म्हणजे कबूल काय केलं की मला नव्हतं माहिती त्या बाईच्या घरामध्ये माणूस आहे, आणि माझ्या घरामध्ये हा किरण्या होता, म्हणून मी म्हणजे त्या किरण्यावर तुझा विश्वास नाहीये. तुला माहितीये तू किरण्या काही पण करू शकतो, म्हणून त्या शेजारच्या बाईच्या इथं ठेवलं का? तू तिला माहित नव्हतं तुला, म्हणून तू तिला पहिलं 15 मिनिटं समजावून सांगितलं त्या बाईच्या घरी आल्यावर की त्याच्याशी बोल, त्या माणसाशी. बघा तुम्ही ठरवा काय, तर तो तुला रूमचं भाडं देईल, किराणा भरेल तुझा, आणि लग्नात काय पडलेलं हे म्हणजे तुला माहित नव्हतं. तू आपली अशीच बोलून गेली का त्या पोरीला? माणसं मारायला लागले तर माणसं विकायला लागले. तुम्ही इतक्या खालच्या थरावर गेला. कुणाच्या याच्यावर गेला, लाईव्हवर कमेंट केली की तिकडे गेली. अरे काय तुमचं काय बंधन आहे का कुणावर? तुम्ही का काय मालक आहे का सगळ्या युट्यूबच्या? त्या विजयाताई वारंवार तिथं आहे ना त्या गच्चीच्या प्रकरणामध्ये त्या एक वाक्य मात्र बोलत होत्या. ज्या वेळेला शिवलक्ष्मी आणि बाकीचे ते यांना म्हणत होते की तू माधुरीचं नाव घे, त्यावेळेला त्या हेच म्हणत होत्या की तिने मला काहीच पाठवलेलं नाही, माझ्या कन्येला पाठवलेलं आहे. त्या मुलीच्या याच्यावर नाही का इंस्टाग्रामवर लिंक आलेली होती, लिंक पाठवत होती, आणि मग ती कन्या बोलत होती मला तिने काही पाठवलं नाही. परंतु तिचा हेतू एकमेव एकच आहे की साऱ्या युट्यूबची मालकीन मी, युट्यूबची महाराणी मी. बस तिचं म्हणणं युट्यूबवर माझ्याशिवाय कुणाचंच वर्चस्व चाललं नाही पाहिजे, हे त्यावेळेला विजयाताई सांगत होत्या, त्यावेळेला सांगत होत्या सगळ्यांना. त्या काय पडलं याच्यावर? चांगलं मांडा ना, मांडा तुम्ही. कुणीच कुणाची हे होऊ शकत नाहीये, लक्षात ठेवा.
कुणीच नाही, कुणावरच कुणी वर्चस्व गाजवू शकत नाही आणि कुणीही कुणाचं ऐकून घ्यायला रिकामं नाही. ज्या बायकांनी मला कधी पाहिलं नाही त्या माझ्याबद्दल कमेंट करतायत खाली. तुम्ही मला कधी पाहिलं, कधी बोलले? परमेश्वराची कृपा ती की गेल्या वर्षी माझा भाऊ फार सिरियस होता त्याच्यामुळे मी गेले नाही त्या याला. मला देवाने बरोबर ना जिथं जायचं ना तिथंच माझा देव मला पाठवतो, एवढं लक्षात ठेवा. मला कुठेही माझा देव पाठवत नाही बरं का. त्या मेळाव्याला मला एवढा फोर्स करण्यात आला परंतु माझ्या देवाने मला जाण्याची अनुमती दिली नाही. बाबा लांब लांब या लय विचित्रपणा लावलेला आहे. स्वतः बरबटलेले सगळे आणि दुसऱ्यांवर चालले तुम्ही घाण फेकायला. अरे स्वतः बघा काय ते अगोदर. तुमचं तुम्ही ते युट्यूब डिलीट केलेलं म्हणजे लोकांना माहित नाही का? तुमच्यापेक्षा लहान मुलासोबत तुम्ही काय केलं होतं, नंतर तुम्ही त्याच्यावर 354 दाखल केली. साऱ्या जगाला माहितीये काय प्रकार होता तो. तुम्ही स्वतः म्हणल्या होत्या की माझा नवरा म्हणत होता तुला लग्न करायचं असेल तर करू शकतीस तू त्याच्यासोबत. कुणाला नाव ठेवावं कुणी? स्वतः बघा ना पहिलं. मला नाही काढायचंय काही, पण विनाकारण जर माझं नाव दररोज 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 घेत असाल ना तर मी पण सोडणार नाही. चला हरकत नाहीये, संध्याकाळी संक्रांतीची लाईव्ह घेऊच, काय विनाकारण.